कुठे जायचं आहे? अरे काका क्या बोलते पब्लिक, क्या बोलते पब्लिक, बनताय पब्लिक. नमस्कार मित्रांनो, मी रोशन सगळ्यांच्या चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जवळ लावू सोबत आपण भेट घेणार आहोत जेविलस पॅलेस म्हणजे हा जुना राजवाडा असेल म्हटलं जाते. तर चला आपण राजवाडा एक्सप्लोर करूया. मित्रांनो, पालघरला येणं झालं तर तुमचं तर नक्कीच या ऐतिहासिक स्थळाला भेट देऊन जा. खूप सुंदर असं स्थळ आहे. मित्रांनो, पॅलेस सन 1941मध्ये बांधण्यात आला होता. जव्हार संस्थान व मुघली राजघराणे हे एक आदिवासी संस्थान आहे. जव्हार संस्थानाच्या राज्याची स्थापना सन 1306 मध्ये झाली होती. तेव्हा जव्हार संस्थानाचे पहिले महाराज जयतीराव मुकणे उर्फ महाराज जयबा मुकणे हे होते. जयबा महाराज हे मूळ गडपूर तालुक्यातील मुकणे गावचे म्हणजे नाशिक जिल्ह्यातले होते. संस्थानाचे राजगुरू श्री सदानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादाने जयबा महाराजांनी जव्हार किल्ला ताब्यात घेतला होता. राजगुरू श्री सदानंद महाराज जव्हार किल्ल्याच्या ताब्यात घेण्यासाठी जयबा महाराजांना बंदी तलवार आणि सोन्याच्या नाण्यांची पेशवी दिली होती. ही बंदी तलवार आजही राजघराण्याच्या ताब्यात आहे. मित्रांनो, पॅलेसची समोरील बाजू आहे. हे मला आता इतके सुंदर आहे, तर त्यावेळी किती सुंदर असेल याची अजून कल्पनाही करता येणार नाही. तर समोर इथे पण एक दरवाजा आहे. ही पॅलेसची मागली बाजू आहे आणि मागच्या बाजूला तुम्ही पाहायला तर असा सुंदर असा विभाग आपल्याला पाहायला मिळतो. आणि तिथे छोटंसं गाव सुद्धा वसलेलं आहे, बघू शकता. पावसाळ्यात विटा अजून सुंदर असं वाढत असेल. इथं पॅलेसची बॅक साईड आहे.
मित्रांनो, जयविलास पॅलेस हा 2 एकर जागेमध्ये वसलेला असून भोवतालचा परिसर हा 145 एकर जागेमध्ये वसलेला आहे. लॉक लावलेला आहे म्हणजे नक्कीच काहीतरी खदान असलं शक्य असलं ते मौल्यवान असं खदान सोना काढता येईल. काय ब्लॉगर बोलवता किती ना मित्रांनो, आता आपण राजवाड्याची त्यावर नाही, राजवाड्याच्या इथून समोर तुम्ही बघितलात तर हनुमान पॉईंट आहे. इथे आता आपण थोड्या वेळातच जाणार आहोत. जास्त नाही, 2 किलोमीटर अंतरावरती आहे. तर तुम्ही जवळला आलात तर तुम्ही बघू शकता काजूची वगैरे बागा अशा खूप आहेत, झाडे वगैरे लागलेली, काजू आंबे वगैरे. फणसाची एवढी नाही, फणसाची नॉर्मलमध्ये आहेत, काजू वगैरे असे मोठ्या प्रमाणात तिथे आहेत. ॲक्च्युली ते प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यामुळे ते आपल्या जाण्यासाठी एंट्री नाही. आणि ह्याचे जे वारसदार आहेत हे पुण्या साईडला राहतात आणि हा वाडा असा बंदच असतो. तुम्ही बघू शकता की प्रत्येक दरवाजे वगैरे बंद आहेत आणि पत्र वगैरे लावले आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. त्यांना परवानगीशिवाय कोणत्या झाडामध्ये वस्तूने हात लावून आम्ही परमिशन घेतली, त्यानंतरच आम्ही झाडावर घेतली. पडला 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 काय पडला. फळाला काय बोलता तुम्ही जादूच्या? फळाला काय आमच्याकडे गोड बोलतात गावाला. गोडच बोलतात. नाही हे वाचतील ना बरोबर. पडला त्याचा माल तर खालीच पडला.
चुरी घेऊ पाहिजे फोडायचा नसेल तर. मित्रांनो, जेविलस प्लेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आम्हाला. आणि लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.